मध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। कोरडं हवामान आणि अवकाळी पावसाचा अभाव या कारणामुळे यंदाचा साखर हंगाम लवकर संपणार आहे। राज्यात यंदा 200 कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता, त्यापैकी आतापर्यंत 102 कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहे। राज्यात आतापर्यंत 76 लाख टन साखरेचं उत्पादन झालंय। राज्यात यंदाच्या गळीत हंगामात 4 मार्च अखेर एकूण 200 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला। या साखर कारखान्यांनी 814.92 लाख टन ऊसाचं गाळप केलं असून आतापर्यंत 764.33 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय। शेतसारा भरला नाही, त्यामुळे सरकार जमा करण्यात आलेली जमीन परत करणारे महसूल सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं। ही जमीन परत करताना संबंधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या 5% रक्कम शासनाकडे भरावी लागणार आहे। राज्यातील 1093 प्रकरणातील 1039 हेक्टर जमीन परत केली जाणार आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत दिली। तसंच पीक विमा योजनेत विम्याचे दावे नाकारणं, ओरिएंटल कंपनीनं 202 कोटी वितरणास नकार दिला असून यंदाच्या हंगामातील पीक विमा न देणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचं उत्तरात म्हटलंय। तापमानात वाढ झाल्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा शीतपेयांकडे वळवलाय। लिंबू सरबताला पसंती मिळते, परिणामी लिंबाच्या किमतीत वाढ झाली आहे। किरकोळ बाजारात लहान आकाराचा एक लिंबू 5 रुपयांना तर मोठ्या आकाराचा लिंबू 10 रुपयांना विकलं जात आहे। राज्यात गुरुवारी एकूण 69,891 क्विंटल कांद्याची आवक झाली होती, ज्यात 12,975 क्विंटल लाल, 21,410 क्विंटल लोकल, 12,350 क्विंटल पोळ तर 2,665 क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता। लाल कांद्याला सर्वाधिक आवकेच्या येवला बाजारात कमीत कमी आणि सरासरी असा दर मिळाला। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत शहरातील आणि औद्योगिक वसाहतील सांडपाणी सोडलं जात आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदी गटारगंगा बनली आहे। याची दखल घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी या विषयावर चर्चा करण्यासाठी आज विशेष बैठकीचं आयोजन केलंय। ज्योतिबा देवस्थानचं प्राधिकरण करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। पन्हाळा शिवकालीन पुनर्निर्मितीच्या आराखड्यात सुद्धा मंजुरी देत या कामासाठी जो निधी लागेल तो देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या हापूसला यंदा मुंबईची वाट दिसणार की नाही असा प्रश्न होता, मात्र हापूसच्या तब्बल 9,000 पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्यात। यंदाच्या हंगामात मुबलक प्रमाणात आंबा बाजारात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे। राज्यात विविध ठिकाणी झालेल्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात वर्षभरात 61 जणांना प्राण गमवावा लागला, तर तब्बल 4,575 पशुधन गमावलं। तसंच वन्य प्राण्यांनी 94,056 ठिकाणी शेतीचं नुकसान केल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली। कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत अर्ज छाननी प्रक्रियेत ट्विस्ट आलाय। छाननीत 2 अर्जावरील निकाल देताना निवडणूक अधिकाऱ्यांची दमछाक झाली। माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात विद्यमान भाजप आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेस प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर एकत्र आले होते। सत्ताधारी गटातील प्रमुख इच्छुक उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळ यांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या आणि या हरकतींवरती आज 10 वाजता निकाल येणार आहे। मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढू लागलाय। मुंबईकरांना पुन्हा एकदा उष्म्याचा तडाखा बसणार आहे। रविवारी आणि सोमवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला गेलाय। या दिवसांमध्ये आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असा सल्ला हवामान विभागानं दिलाय। गेल्या 2 दिवसांमध्ये पुणे शहरात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। लोहगावमध्ये 39.2 अंश सेल्सिअसवरती तापमान गेलं होतं, तर किमान तापमान हे 17 अंशांवरती होतं। पण आज अचानक तापमानात घट झाली असून सकाळी हवेत गारठा जाणवला। सकाळी किमान तापमान 13.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। तापमानामध्ये चढ उतार होतच राहतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। ओसरणाऱ्या थंडीची चाहूल देणारा फेब्रुवारी यंदा देशभर उन्हाचा चटका देणारा ठरलाय। एरवी उन्हाळ्यात वाढणारा कमाल तापमानाचा पारा यंदा फेब्रुवारीतच वाढलाय। त्यानं 10 ते 20 नव्हे तर तब्बल 125 वर्षातील उच्चांक नोंदवलाय। देशात फेब्रुवारीत सरासरी तापमान 22.4 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आलंय। राज्यातील अनुदानाची वाट बघणाऱ्या शिक्षकांना अजून अनुदानच मिळालेलं नाही। प्रत्यक्ष अनुदानाची कार्यवाही न झाल्यामुळे 58,394 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट आलंय। टीबी रुग्णांसाठी मेरोपिनेम नावाचं इंजेक्शन महानगरपालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये तसंच आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून द्यावं। अशा रुग्णांना ही इंजेक्शन्स मोफत देण्यासाठी सरकारनं तात्काळ पावलं उचलावीत अशी मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केली। पिंपरीमध्ये आरोग्य विमा योजनेबाबत येणाऱ्या वारंवार तक्रारी विचारात घेता महापालिका प्रशासनानं कर्मचाऱ्यांसाठी धन्वंतरी गोल्ड योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय। या योजनेचा कार्यरत आणि निवृत्त अशा 10,493 कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लाभ होणार आहे। वैद्यकीय उपचारातील एका कुटुंबासाठी वर्षाकरता 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे।
पुणे मेट्रोला 3 वर्ष पूर्ण झाली असून दैनंदिन प्रवासी संख्येत सुद्धा वाढ होतीये. त्यामुळे पुणेकरांना पर्यावरणपूरक, आरामदायी आणि प्रदूषण विरहित प्रवास करण्याचा आनंद मिळतोय. सध्या 1.5 लाखांहून अधिक पुणेकर मेट्रोचा वापर करतायत. खास महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी बसमधनं आता महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 13 मार्गांवरती ही मोफत बस सेवा दिली जाणार आहे. ठाणे महापालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज ठाण्याचे आयुक्त सौरभ राव सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात पालिकेच्या आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी कर दरवाढ लागू केली जाणार का याकडे ठाणेकरांचं लक्ष आहे. तसंच कोणत्या नवीन घोषणा करणार याकडे देखील ठाणेकरांचं लक्ष असेल. पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात पुन्हा एकदा जीबीएस आजाराचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली आहे. नव्यानं सापडलेल्या रुग्णांना दूषित पाण्यामुळे जीबीएस झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागानं पाणीपुरवठा विभागाला पत्र लिहून या भागातील पाण्याची तपासणी करावी आणि शुद्ध पाणीपुरवठा करावा अशा सूचना केल्या आहेत. पुणे महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करण्यापूर्वीच प्रशासनानं तयार केलेले सांस्कृतिक धोरण स्थायी समितीमध्ये मान्यतेसाठी ठेवण्यात आल्यामुळे आणि हे धोरण तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या सल्लागार मंडळातील व्यक्तींवरनं वाद निर्माण झालाय. त्यामुळे हे धोरणच दप्तरी दाखल करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी शहरवासियांसाठी मालमत्ता कर भरण्यासाठी 3 टप्प्यात अभय योजना लागू केली आहे. 24 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान हे 3 टप्पे विभागून देण्यात आले. मात्र 100% व्याज आणि दंडमाफीच्या पहिल्या टप्प्यातील 11 दिवसातच 117 कोटींच्या वर वसुली झाल्यामुळे मागील वर्षांचा 112 कोटी रुपयांचा रेकॉर्ड ब्रेक झालाय. धोकादायक जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी लागू करण्यात आलेलं धोरण 3 महिन्यात उपनगरातील इमारती आणि चाळींच्या पुनर्विकासासाठी लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लक्षवेधीच्या माध्यमातून मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. मुंबईत रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पामुळे मुंबईकरांना मुंबई बाहेर घर शोधावं लागतंय. तर रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईतच हक्काचं घर मिळवून दिलं जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं. म्हाडाच्या 502 घरांच्या लॉटरीकरता ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज सादर करण्यासाठी 20 मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशिक मंडळाची ही घरं मखमलाबाद, सातपूर, पाथर्डी, विहितगाव, हिरावाडी, म्हसरूळ, तपोवन, द्वारका, वडाळा, नाशिक, पिंपळगाव, बहुला तसंच नांदूर दसक, देवळाली दसकमध्ये आहेत. कारमायकल रोड प्रकरणी आणि ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचताना निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून ते काम करत नव्हते. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी राज्य सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही असं निरीक्षण नोंदवत गुरुवारी उच्च न्यायालयानं वाझेची मुक्ततेबाबतची याचिका फेटाळली. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये टवाळखोरांनी मुलीची छेड काढली. जाब विचारण्यासाठी गेलेल्या आईवडिलांनाही टवाळखोरांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूरमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारे 3 हायवा टिप्परवर पोलिसांनी कारवाई केली. 60,75,000च्या मुद्देमालासह 6 आरोपींवरती अहमदपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. येत्या काळात सुद्धा अवैध धंद्यांवर अशाच पद्धतीनं कारवाई करणार का असा सवाल आता या निमित्तानं विचारला जातोय. रायगडमध्ये जादूटोणा करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पेणमध्ये स्मशानभूमीत जादूटोणा करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. स्वारगेट एसटी आगारातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेनं लष्कर पोलीस ठाण्यात तब्बल 3 तास कसून चौकशी केली. मात्र गाडे पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची माहिती मिळाली आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या वकिलांनी कोर्टात केलेला अर्ज फेटाळण्यात आला. पीडितेचं चारित्र्य हनन करणाऱ्या खोट्या, अवमानजनक आणि असंवेदनशील तसंच दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवरती बंदी घालावी अशी पीडितेच्या वकिलांनी मागणी केली होती, अर्ज केला होता. मात्र तो अर्ज प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी फेटाळलाय. धारावी ही तुमची आहे आणि तुमचीच राहील असा विश्वास काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी धारावीकरांना दिला. धारावीला दिलेल्या भेटीत त्यांनी चामड्याच्या वस्तू हातानं आणि मशीनवर शिवण्याचा अनुभव घेतला. दलित समाजाशी निगडीत असलेल्या या व्यवसायाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सरकारनं त्यांच्या मागे पाठबळ उभं करण्याची आवश्यकता असल्याचं राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसच्या नेतृत्वातील कर्नाटक सरकार पुन्हा एकदा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांना दिलेल्या आरक्षणाच्या धर्तीवर सरकारी कॉन्ट्रॅक्टमध्ये मुस्लिमांसाठी 4% आरक्षण लागू करण्याचा विचार करते. राज्य सरकारच्या या पावलावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी आणि दहशतवादी तहव्वूर राणा यानं अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात भारत प्रत्यार्पणाविरोधात याचिका दाखल केली आहे. पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्यामुळे हिंदुस्थानात पाठवल्यास माझा छळ केला जाईल असं त्यानं आपल्या याचिकेत म्हटलंय.
सायन पनवेल मार्गावर बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला। उरण फाटा इथे स्कॉर्पिओला आग लागली। या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, मात्र आगीमध्ये कार जळून खाक झाली। भैयाजी जोशींविरोधात बदलापुरातील मनसैनिक आक्रमक झाले। भैयाजी जोशींच्या प्रतिमेला जिलेबी फाफडा भरवत मनसैनिकांनी भैयाजींच्या वक्तव्याचा निषेध केला। नांदेड शहरातील एका शाळेत 10 वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार समोर आलाय। शाळेत सेवक पदावरती कार्यरत सुभाष मच्छल या व्यक्तीनं लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं असून पालकांच्या तक्रारीवरनं विमानतळ पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला। रायगडच्या धामणसे इथल्या इंदरदेव धनगरवाड्यात लागलेल्या वणव्यामध्ये 48 घरं जळून खाक झाली। उन्हामुळे वेगानं आग पसरली आणि अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। दरम्यान या आगीत लाखोंचं नुकसान झालंय। अमरावती जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर प्रवाशांसाठी व्यवस्था नसल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय। दरम्यान ग्रामीण भागात बसेसची व्यवस्था करावी, 30 नवीन बसेस चांदूर रेल्वे डेपो करता द्याव्यात अशी मागणी आमदार प्रताप अडसर यांनी सभागृहात केली। सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्धार इंदापूरवासियांनी केलाय। संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहून इंदापुरातून कॅन्डल मार्च काढण्यात आला। कॅन्डल मार्चमध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता। सतीश भोसले उर्फ खोक्याचा आणखी एक कारनामा समोर आलाय। सुरेश कातकडे नावाच्या तरुणाकडनं रोज 5,000 रुपये याप्रमाणे सतीश भोसलेनं वसुली केली होती। त्यामुळे दहशतीखाली असलेला तरुण वसुलीच्या भीतीनं मागील 3 महिन्यांपासून बेपत्ता आहे। दरम्यान माझ्या मुलाला परत आणा अशी मागणी कातकडेच्या आईनं केली आहे। रोटरी क्लब ऑफ बॉम्बेच्या वतीनं प्रौढ साक्षरता अभियानांतर्गत 30,000 साक्षर लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। स्थानिक लोकांना साक्षरतेच्या बाबतीत सक्षम करण्यासाठी मागील 3 महिन्यात विशेष प्रयत्न करण्यात आले। गोंदिया शहरातील सहयोग हॉस्पिटलजवळील पार्किंगच्या जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुख्याधिकारी स्वतः अतिक्रमण कारवाई करण्यासाठी पोहोचले। मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमणावरती हातोडा चालवण्यात आला। नागपुरातील खासगी गॅस एजन्सीच्या ऑफिसमधून साहित्य आणि इलेक्ट्रिक बाईक चोरी करणाऱ्या आरोपीला 5 पावली पोलिसांनी अटक केली। प्रकाश बिश्नोई असे आरोपीचं नाव असून कार्यालयातील साहित्य घेऊन तो फरार झाला। रायगडच्या म्हसळा शहरात अचानक पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले। डम्पिंग ग्राउंडमध्ये औषध फवारणी न करताच जेसीबीच्या साह्यानं ओला कचरा टाकण्यात आलाय। त्यामुळे ही दुर्गंधी पसरली असून लहान मुलं आणि वृद्धांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। आष्टी उपसा सिंचन योजनेतनं पहिल्यांदाच पंढरपूरच्या मोडनिंब शहराला पाणी मिळालंय। त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची मागणी होत होती। अखेर पाणी प्रश्नावर तोडगा निघाल्यामुळे मोडनिंब वासियांना न्याय मिळालाय। वर्ध्याच्या आर्वी शेत शिवारात झाडावर चढलेल्या अस्वलाला सुरक्षित खाली उतरवण्यात आलं। 4 ते 5 तासांच्या प्रयत्नानंतर झाडावरून उतरलेल्या अस्वलानं जंगलात धूम ठोकली। जळगावात केळी आणि कापसासह डाळ उद्योगाचा झपाट्यानं विस्तार होतोय। डाळींच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे देशासह प्रदेशात सुद्धा जळगावच्या डाळीला मोठी मागणी आहे। वर्ध्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। आधारभूत भावापेक्षाही सोयाबीनला कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे। त्यामुळे जिल्ह्यात अजूनही 25% शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडू नये। नांदेड शहराजवळील काळेश्वर येथील उद्यानाची दुरवस्था झाली आहे। उद्यानातील साहित्य मोडकळीस आलंय। उद्यानात कचऱ्याचे ढीग साचलेत आणि याबाबत वारंवार तक्रार देऊन सुद्धा प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही। नांदेडच्या विष्णुपुरी धरणाच्या पाईपलाईनला तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर गळती लागली आहे। या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे। सिंचन विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। नांदेडच्या नायगावमध्ये कॉपी रोखण्यासाठी शिक्षण विभागानं अनोखा प्रयोग केला। 12वीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी झूम ॲपद्वारे परीक्षा केंद्रावरती नजर ठेवण्यात आली आहे। जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावरती हा प्रयोग राबवला जाणार आहे। अकोल्याच्या अकोट तालुक्यात संत्र्याच्या पिकावर देठ सुखील लमडासारखा विविध रोगाचा प्रादुर्भाव झालाय। या रोगांमुळे पीक नष्ट होत असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे। मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून जाब विचारण्यासाठी गेलेल्यांना बेदम मारहाण करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरीमधली ही घटना आहे। या प्रकरणी 39 वर्षीय महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज MIDC पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। 4थी 5वीच्या विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला गडचिरोलीच्या लाहेरी पोलिसांनी अटक केली। अहेरी न्यायालयाकडनं आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अमळनेरच्या टाकरखेडा इथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत 5 मोटरसायकल, एका रिक्षासह 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला।
पंढरपुरात 147 किलो गांजा जप्त करण्यात आला. अहिल्यादेवी चौकात एका कारमधनं या गांजाची वाहतूक केली जात होती. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी कारवाई करत 4 जणांवर गुन्हा दाखल केला.